आणि 31च्याही सुट्ट्या येणार आहे। त्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। तर महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक आलेत। पहाटेपासूनच आता भक्तांनी मंदिराबाहेर रांगा लावल्याचं चित्र हे बघायला मिळालेलं आहे। याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी घेतला, पाहूयात। दिगंबर श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सध्या तुडुंब भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये। आपण बघू शकताय की या ठिकाणी भाविकांची तुंबळ गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। नाताळचा जो सण आलेला आहे आणि त्याला लागून आलेल्या सलग सुट्ट्या, त्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आणि आपण सुद्धा बघू शकताय की गाभाऱ्यामधलं जे दर्शन आहे ते भाविकांना या ठिकाणी मिळत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अतिशय श्रद्धेनं हे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। खूप छान वाटतंय, एकदम एक्साइटेड होतो। पहिल्यांदा स्वामींना घेऊन चाललोय घरी। मी खूप वर्षापासून आम्ही स्वामींचं करतो, पण आज योग आलाय। असं पनवेलवरून आलो, मस्त वाटलं दर्शन घेऊन। काय मागितलं का स्वामींकडे? माझ्या मिस्टरांचा बर्थडे आज बर्थडेसाठी आज आम्ही दर्शन घ्यायला आलो। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।